हॅलो फ्रेंड्स, आत्रे एज्युकेशन ऑफ इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक करंजकर संजय, MA इंग्लिश सेट असिस्टंट प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी पुणे ॲफिलिएटेड कॉलेज. आजचा विषय आहे AAC इंग्लिश आणि वर्ग आहे FYBA सेमिस्टर सेकंड 2024 पॅटर्ननुसार. आज आपण या सेमिस्टर सेकंडचा सिलेबस पाहणार आहोत. सेमिस्टर सेकंडसाठी आपणास अशा प्रकारचा सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे. युनिट 1 एकूण युनिट 2 आहेत आणि आपण आता पहिलं युनिट पाहूया, जॉय ऑफ रीडिंग. जॉय ऑफ रीडिंग यामध्ये जॉय ऑफ रीडिंगमध्ये 5 पॉईंट देण्यात आलेले, ते आपण इन डिटेल थोडक्यात डिस्कस करूया, जेणेकरून सेमिस्टर फर्स्टमधील युनिट नंबर 1 मधील जे काही 5 घटक आहे तो सिलेबस कोणता आहे हे आपण पाहणार आहोत. एकूण युनिट 2 आहेत. पहिले युनिटचे 5 पॉईंट आपण डिस्कस करूया. रीडिंग फॉर कॉम्प्रेहेन्शन, दुसरं आहे स्किमिंग अँड स्कॅनिंग, तिसरं जो टॉपिक आहे तो म्हणजे स्पीड रीडिंग आणि लाऊड रीडिंग. त्यानंतरून चौथा जो टॉपिक आहे तो म्हणजे रीडिंग फॉर डिफरंट पर्पज, आणि 5वा जो पॉईंट आहे तो म्हणजे रीडिंग अँड मेकिंग नोट्स. ते हे 4 पॉईंट आपण इन डिटेल समजून घेऊया थोडक्यात, जेणेकरून आपल्याला सेमिस्टर सेकंडचा जो काही सिलेबस आहे त्याची आपल्याला कल्पना येईल की नेमका स्टडी आपणास काय करायचा आहे. रीडिंग अँड कॉम्प्रेहेन्शन, पहिलं युनिटचं आपण नाव पाहूया, जॉय ऑफ रीडिंग. जॉय ऑफ रीडिंग म्हणजे वाचन करत असताना नुसतंच वाचन केलं नाही पाहिजे, तर त्याचा एक आपल्याला आनंद आला पाहिजे, जेणेकरून ते वाचन आनंददायी होईल. त्या आनंददायी वाचनासाठी आपल्याला खालील 5 पॉईंट शिकायचे आहेत. तर पहिला पॉईंट पाहूया, रीडिंग फॉर कॉम्प्रेहेन्शन. रीडिंग फॉर कॉम्प्रेहेन्शन म्हणजे कॉम्प्रेहेन्शनचा अर्थ असा होतो की आकलन, आणि जे वाचन आपण करणार आहोत ते वाचन कसं करायचं, आपल्याला आकलनपूर्वक वाचन करायचं आहे. तर आकलनपूर्वक वाचन म्हणजे काय, तर दिस इज अबाउट अंडरस्टँडिंग द मिनिंग अँड कंटेक्स्ट ऑफ द टेक्स्ट. नुसतंच वाचन करायचं नाही आहे, तर त्याचा मिनिंग आपल्या लक्षात आला पाहिजे. त्याचबरोबर त्याची जी मुख्य विचार आहे, सेंट्रल आयडिया आहे, तर ती सेंट्रल आयडियासुद्धा आपल्या ध्यानात आली पाहिजे. कंटेक्स्ट ऑफ द टेक्स्ट, त्याच्यातले जे काही घटक आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात आले पाहिजे. त्यासाठी आपण वाचन करायचं असतं. नुसतंच वाचलं परंतु ते आपल्याला समजलं नाही तर त्या वाचनाचा काही उपयोग होत नाही. म्हणून रीडिंग फॉर कॉम्प्रेहेन्शन म्हणजे आकलनपूर्वक आपल्याला वाचन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो की इट इज नॉट जस्ट रीडिंग वर्ड बट ग्रॅप्सिंग द सेंट्रल आयडिया. हे फक्त नुसतं शब्द वाचायचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये दिलेली मध्यवर्ती कल्पना आहे, स्टोरी, एखादी स्टोरी वाचत असेल, पॅरेग्राफ वाचत असेल, तर आपल्याला तो पॅराग्राफ व्यवस्थित अंडरस्टँडिंग झाला पाहिजे. त्या अंडरस्टँडिंग पूर्ण वाचनालाच रीडिंग फॉर कॉम्प्रेहेन्शन म्हटलं जातं. आता हे पहिल्या पॉईंटमध्ये आपण शिकणार आहोत. दुसरा जो पॉईंट आहे स्किमिंग अँड स्कॅनिंग. यामध्ये आपण स्किमिंग पाहूया. स्किमिंगचा अर्थ असा होतो की रीडिंग क्विकली टू गेट द गिस्ट किंवा ओव्हरव्ह्यू. नुसतं वरवर वाचून, थोडक्यात वरवर वाचून मुख्य अर्थ समजून घेणे याला स्किमिंग म्हटलं जातं. त्याला स्किमिंग म्हणजे पटकन वाचायचं आणि जनरल त्याची सेंट्रल जी आयडिया आहे तर ती काय आहे हे आपण याच्यामध्ये बघायचं असतं. तर स्किमिंग, ह्याला स्किमिंग असं म्हटलं जातं. आणि स्कॅनिंग हा शब्द बऱ्यापैकी परिचित आहे. आपण स्कॅन करतो म्हणजे स्कॅन कशासाठी करतो, तर ती माहिती, त्याच्यामध्ये काय अडचण आहे, फॉल्ट आहे किंवा काय ठीक आहे, काय व्यवस्थित ती माहिती दिलेली आहे, तर ती शोधण्यासाठी आपण स्कॅन करत असतो. उदाहरणार्थ आपल्या शरीराचा सिटी स्कॅन करतो. सिटी स्कॅनचा उदाहरण मी यासाठी देत आहे की सिटी स्कॅन केल्यावर आपल्याला शरीराच्या आतमध्ये नेमका कोणत्या ठिकाणी कोणती फॉल्ट झालेला आहे हे आपल्याला समजून येतं. तर ते
स्कॅन त्याच्यासाठीच केलं जातं की विशिष्ट माहिती शोधण्यासाठी आपण काय करत असतो, वाचन करत असतो किंवा पाहत असतो. तर त्या वाचनाला लुकिंग फॉर अ स्पेसिफिक पीस ऑफ इन्फॉर्मेशन. आता एक विशिष्ट इथं पॅराग्राफ घेतला जातो आणि तो पॅराग्राफ आपल्याला वाचायचा असतो. तो वाचून विशिष्ट माहिती शोधायची, ती पण वेगाने. त्याला आपलं काय म्हटलं जातं, स्कॅनिंग म्हटलं जातं. तर ते स्कॅनिंग आपल्याला या दुसऱ्या पॉईंटमध्ये शिकायचं आहे. तर स्किमिंग आणि स्कॅनिंग ही फास्ट रीडिंग करून आपल्याला ती माहिती शोधायची असते. तर तो एक पॉईंट झाला. तिसरा जो पॉईंट आहे तो स्पीड रीडिंग आणि लाऊड रीडिंग. प्रोनाऊन्सिएशन बेटर होण्यासाठी स्पीड रीडिंग आपण करत असतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त शब्द एका मिनिटात आपण किती वाचतो हे ह्याचा वेग वाढवण्यासाठी किंवा आपण वाचनाचा वेग वाढवण्यासाठी स्पीड रीडिंग करत असतो, जोरात वाचन करत असतो. वर्ड पर मिनिट विदाऊट लुझिंग अंडरस्टँडिंग. आता नुसतं वाचायचं नाही आहे, तर ते वाचन करत असताना अंडरस्टँडिंग होणंसुद्धा गरजेचं आहे. अलग लक्षात. तर अंडरस्टँडिंगसुद्धा होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी स्पीड रीडिंग करून जास्तीत जास्त आपल्याला काय समजलं हे आपण पाहायचं असतं. तर ते स्पीड रीडिंग, लाऊड रीडिंग म्हणजे जोरात वाचणे. ह्याचा वापर कशासाठी होतो, तर तुमचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे, तर ते प्रोनाऊन्सिएशन म्हणजेच काय, उच्चार. तुमचे जे उच्चार आहे ते उच्चार व्यवस्थित व्हावे, इंग्रजीमध्ये योग्य शब्द तुम्ही योग्य पद्धतीने उच्चारला जावा आणि तो उच्चारत असताना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. तर त्यासाठी आपण लाऊड रीडिंग घेत असतो. चौथा जो आहे तो आहे रीडिंग फॉर डिफरंट पर्पज. हा पॉईंट पाहूया आपण. यामध्ये वेगवेगळ्या हेतूसाठी आपण वाचन करत असतो. जसं की वी रीड द न्यूजपेपर डिफरंटली दॅन द टेक्स्टबुक ऑर पोएम. न्यूजपेपर हा टेक्स्टबुक आणि पोएमपेक्षा वेगळ्या पद्धतीने वाचत असतो आणि त्याच्यातून आपल्याला करंट इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपण न्यूजपेपर वाचतो. वेगवेगळ्या हेतूसाठी, वेगवेगळ्या उद्देशांसाठी आपण वाचन करत असतो. न्यूजपेपर वाचण्याचा जो उद्देश असतो आपला, तर तो आपला वेगळा असतो आणि पोएम्स वाचण्याचा, टेक्स्टबुक्स वाचण्याचा जो काही हेतू असतो तो वेगळा असतो. दिस कवर अडॉप्टिंग युअर स्टाईल बेस्ड ऑन द गोल. जो आपला मेन गोल आहे तर तो अचीव करण्यासाठी त्या स्टाईल बेस्डमध्ये आपल्याला वाचावं लागतं. रीडिंग फॉर अ डिफरंट पर्पज. तर हे चौथ्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत. पाचवा जो पॉईंट आहे तो शेवटचा पॉईंट, तो म्हणजे रीडिंग अँड मेकिंग नोट्स. आता जेव्हा आपण वाचतो तर ते वाचन असतानाच आपल्याला एका पेजवर नोट्स काढायच्या असतात. तर वाचता वाचता आपण नोट्स काढतो का, तर ते आपण जेव्हा आपण परत वाचतो तर त्या नोट्स जरी वाचल्या तरी तो पूर्ण पॅराग्राफ, ती स्टोरी असेल, ती नोवेल असेल, तर ते आपल्याला लगेच रिमाइंड होते. त्यासाठी आपल्याला नोट्सची फार गरज भासते, मेकिंग नोट्स. तर जे ह्या मेकिंग नोट्स आहे तर त्या नोट्स काढणं वाचता वाचता फार महत्त्वाचं असतं. म्हणून रीडिंग अँड मेकिंग नोट्स ह्या 5व्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा होता पहिलं युनिट आपण बघितलं, युनिट नंबर 1. आता जे युनिट नंबर 2 आहे ते आपण पाहूया. युनिट नंबर 2 पाहूया. युनिट 2 फॉर्म ऑफ रीडिंग्स. यामध्ये आपण 7 घटक पाहणार आहोत. आपण 7 जे टॉपिक आहे ते पाहणार आहोत. थोडक्यात हे डिस्कस करूया कोणकोणते टॉपिक आपणास अभ्यासायचे आहे. युनिट नंबर 2 फॉर्म ऑफ रीडिंग. फॉर्म ऑफ रीडिंगचा अर्थ पहिले पाहूया. लिखाणाचे वेगवेगळे प्रकार, लिहिण्याचे वेगवेगळे जे काही प्रकारचे, जे काही फॉर्म्स आहे ते कशा पद्धतीत आपण लेखन करत असतो ते सर्व घटक आपण यामध्ये पाहणार. घटक पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे पॅराग्राफ रायटिंग. दुसरा जो आहे तो म्हणजे एक्सपेन्शन ऑफ आयडिया. समरायझिंग तिसरा. लेटर रायटिंग चौथा. 5वा रायटिंग नोटीस, अजेंडा अँड मिनिट्स.
हे मीटिंग कशी लिहायची त्या संदर्भात आहे. आणि त्याचबरोबर 6 आहे ईमेल रायटिंग. ईमेल करतो आपण आता या 21व्या शतकात डिजिटल युगामध्ये. ईमेल हा रायटिंग एक नवीन फॉर्म जनरेट झालेला आहे, नवीन अस्तित्वात आलेला आहे कॅम्प्युटर आणि इंटरनेटमुळे. ईमेल रायटिंग. आणि 7वा जो आहे रायटिंग फॉर डिजिटल प्लॅटफॉर्म. ही 21व्या शतकाशी रिलेटेड खालचे 2 पॉईंट संबंधित आपल्याला रायटिंगचे वेगवेगळे 2 फॉर्म्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर ईमेल आणि रायटिंग फॉर डिजिटल प्लॅटफॉर्म, जसं की सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप, फेसबुक किंवा अजून काही डिजिटल प्लॅटफॉर्म, इंटरनेट प्लॅटफॉर्म असतील किंवा वेबसाईटवर ब्लॉगिंग रायटिंग करण्यासाठी पेजेस असतात. आणि वेबसाईटवर आपण पेज अपलोड करत असतो, त्यासाठी रायटिंग करायची असते. या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर कसं राईट करायचं हे आपण यामध्ये पाहणार आहोत. तर थोडक्यामध्ये आपण हे सर्व पॉईंटची माहिती जाणून घेऊया, जेणेकरून आपल्याला सिलेबस समजण्यास थोडीशी मदत होईल. पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे पॅरेग्राफ रायटिंग. पॅरेग्राफ रायटिंग सर्वांना माहिती आहे. पॅरेग्राफमध्ये आपण आपली आयडिया एक्सपॅन्ड करत असतो. ते बेसिक स्किल असतं. त्याच्यासाठी आवर थॉट्स ऑन सब्जेक्ट, कनेक्टिंग देम अँड एक्सप्रेसिंग आवर सेल्फ क्लिअरली. तर इम्पॉर्टंट स्किल हेच आहे की आपणास पहिल्यांदा तर सगळं लिंक करावं लागतं, सगळे पॅरेग्राफ लिहिलेले. अँड देन इट कन्वर्ट टू शॉर्ट स्टोरीज, इट कन्वर्ट टू एखाद्या लेखमालेमध्ये हा पॅरेग्राफ नंतरून कन्वर्ट होत असतो. तो पॅरेग्राफ रायटिंगमध्ये हे आपणास शिकायचं आहे. पहिली स्टेप याच्यात एकूण आपणास 5 स्टेप देण्यात आलेले आहे की याचा कशा प्रकारे आपण पॅरेग्राफ राईट करणार आहोत. तर पहिली डिसाईड द टॉपिक फॉर द पॅरेग्राफ, हे आपण याचे शिकणार आहोत. एकूण 5 स्टेप आहे. त्याच्यामध्ये पहिली जी स्टेप दिली त्यांनी ती आहे पॅरेग्राफ टॉपिक डिसाईड करणार आहोत, विषय घेणार आहोत. मग नंतरून डेव्हलप द टॉपिक सेंटेन्सेस, त्या टॉपिक रिलेटेड जे सेंटेन्स आहे ते आपण डेव्हलप करणार आहोत. आणि नंतर एक्सपॅन्ड द कंट्रोलिंग आयडिया ऑफ द टॉपिक सेंटेन्सेस. मग नंतरून जी इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत त्यामध्ये प्रोब, इलस्ट्रेशन, क्लॅरिटी आणि एक्झाम्प्लिफाय. तर हे सगळ्या जे टॉपिक आहे त्या टॉपिक रिलेटेड जे काही प्रोवर्ब्स असतील, काही क्लॅरिफिकेशन असतील, तर हे आपण त्याच्यामध्ये लिहिणार आहोत, जेणेकरून आपला पॅरेग्राफ व्यवस्थित होईल. तर या 3 स्टेप आपण बघितल्या. चौथी आहे कन्क्लुडिंग सेंटेन्सेस, समरायझिंग पॉईंट्स, रिपीटेड वर्ड्स, फ्रेज फ्रॉम द टॉपिक अँड सेंटेन्स. हे सगळं आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. ते पॉईंटला समराईज करणार आणि त्यानंतरून त्याचे सेंटेन्स बनवणार. त्याचबरोबर 5वा जो आहे तो म्हणजे केअरफुली रीड्स थ्रू द पॅरेग्राफ्स अँड प्रूफ रिडिंग. प्रूफ रिडिंग नंतरून आपण तो पॅरेग्राफ प्रूफ रिडिंग का करायची, द पॅरेग्राफ्स टू अवॉइड टायपोज अँड स्पेलिंग अँड ग्रॅमॅटिकल एरर्स. ग्रामॅटिकल म्हणजे व्याकरणासंबंधी काही चुका असतील तर त्या आपण टाळण्यासाठी प्रूफ रिडिंग शेवटी करणार आहोत. त्यानंतरून आपला हा पॅरेग्राफ कंप्लीट होणार आहे. तर हे आपल्यास त्याच्यामध्ये शिकायचं आहे. आता पाहूया पुढचा पॉईंट्स, एक्सपेन्शन ऑफ आयडिया, कल्पना विस्तार. जो टॉपिक आपण सिलेक्ट करणार आहोत लिहिण्यासाठी त्याचा कल्पना विस्तार कसा करायचा तर ते आपण या 2 नंबरमध्ये शिकणार आहोत. त्याच्यामध्ये एकूण जनरल गाईडलाईन देण्यात आलेली आहे आणि एक उदाहरण देण्यात आलेलं आहे बुकनुसार. तर ते तुम्ही वर्गामध्ये शिकणार आहात. तर एकूण 6 टॉपिक दिले आलेले जनरल गाईडलाईनमध्ये की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या कल्पनेचा विस्तार करू शकता, तुमच्या एखाद्या टॉपिकवर तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता. तर फॉर्म ऑफ रायटिंग म्हणजे लिहिण्याचे जे काही प्रकार आहेत ते आपणास इथं शिकायचे आहे थोडक्यात. पुढचा टॉपिक आहे समरायझिंग. समरायझिंग म्हणजे सारांश लेखन ज्याला आपण म्हणतो किंवा समरी इन शॉर्ट आपण म्हणतो. एखाद्या जर आपण लेसन शिकला तर तो लेसनची आपण समरी लिहित असतो आपल्या भाषेत. तो उतारा, ती स्टोरी थोडक्यात सारांश रूपात लिहिणं म्हणजे समरायझिंग. आता हे समरायझिंग कसं करायचं हे आपण फॉर्म ऑफ रायटिंगमध्ये शिकणार आहोत. त्यामध्ये एकूण राईट द समरी इन युअर ओन वर्ड्स, मेकिंग शुअर दॅट यू हॅव
कवर्ड ऑल द मेन पॉईंट्स इन द ऑफ द ओरिजिनल जे टेक्स्ट आहे त्याच्यामधून मेन पॉईंट्स तुम्हाला काढायचे असतात आणि त्याचंच ही समरायझिंग सारांश रूपात ते लिहायचे असतात. तर ही समरी जवळपास मुख्य जो पॅरेग्राफ आहे त्याच्या 25% असते आणि तेवढ्या ओळींमध्ये ती लिहायची असते. जर पॅरेग्राफ 100% असतात किंवा स्टोरी 100% असेल तर त्याच्या 25%च आपण समराईज करून सारांश रूपामध्ये ती लिहित असतो. म्हणजे 1/4 हिस्सा हा आपल्याला लिहायचा समरी सारांश रूपाने लिहायचा असतो. तर समरायझिंगमध्ये आपण ते शिकणार आहोत की ते कसं लिहिणार आहोत आपण. तर त्यासाठी काही स्टेप इथं दिल्यात आलेले आहे. त्या स्टेप आपण डिस्कस करूया थोडक्यात. तर पहिली स्टेप त्यामध्ये रीड द टेक्स्ट केअरफुली. जो टेक्स्ट आपण दिलेला आलेला आहे तो केअरफुली वाचायचा आहे. त्याचबरोबर त्याच्या नोट्स काढायच्या आहे. मेकिंग द नोट्स काढल्यानंतर समरायझिंगमध्ये बघतो आपण. नोट्स काढल्यानंतरून आपल्यास एक ड्राफ्ट समरायझिंगचा समरीचा जो ड्राफ्ट आहे तो तयार करायचा आहे आणि त्यानंतरून आपली समरी तयार करणार आहे. पण याच्यामध्ये शब्दाचं लिमिट असतं. कमीत कमी शब्दामध्ये आपल्याला ते लिहायचं असतं. तर समरायझिंग म्हणजे सारांश लेखन हे आपण बघितलं. त्यानंतर लेटर रायटिंगमध्ये आता आपणास इथं फॉर्मल लेटर देण्यात आलेले आहे. फॉर्मल लेटरचा जर आपण बघितलं तर त्यामध्ये ॲप्लिकेशन लेटर आहे, कंप्लेंट लेटर आहे. तर हे सर्व लेटर आपणास यामध्ये येतील. ते कसे लिहायचे याचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे आणि तो आपण इथं पाहणार आहोत. त्यामध्ये सेंडरचा ॲड्रेस असतो. पहिलं एक्झाम्पलमध्ये जो बघितलं आपण तर सेंडरचा ॲड्रेस, त्यानंतर ते डेट. जे मेन पॉईंट इथं 8 भागामध्ये ते लेटर डिवाईड केलेलं असतं. 8 पॉईंट त्याचे मेन असतात. ते पॉईंट म्हणजे सेंडरचा ॲड्रेस, द डेट, इनसाईड ॲड्रेस, नंतरून सॅल्युटेशन जसं डिअर सर, डिअर मॅडम आपण लिहितो किंवा ऑनरेबल सर, प्रिन्सिपल वगैरे अशा पद्धतीत आपण ते सॅल्युटेशन डिअर सर मॅडम वगैरे देत असतो. तर ते सॅल्युटेशन. त्याच्यानंतरून सब्जेक्ट लिहितो आपण, हे लेटर आपण का लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर मेन बॉडी ऑफ द लेटर येतं, मुख्य विषय येतो आपल्याला का बरं हाय पत्र लिहितं. त्यानंतरून कॉम्प्लिमेंटरी क्लोज येतं, म्हणजे याला आपण नोट्स म्हणतो. थोडक्यात कॉम्प्लिमेंटरी नोट्स म्हणजे युअर्स सिन्सिअरली किंवा युअर्स फेथफुली आणि मग तुमचं तिथं सही वगैरे नाव वगैरे येतं ते. आणि नंतरून सिग्नेचर येते खाली, त्याच्या खाली आपण सिग्नेचर करत असतो. फॉर्मल लेटरचा असा हा फॉर्मॅट आहे. तुम्ही काळजीपूर्वक ऐका. फॉर्मल लेटरचा एक नमुना मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. तो तुम्हाला ब्लॅकबोर्डवर दिसेल. तर अशा प्रकारे आपण इथं फॉर्मल लेटर पाहतो. तर हे झालं फॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटर थोडक्यात तसंच असतं, रूल फॉलो करायचे आहे. पण त्याच्यासाठी फक्त आपल्याला मी एक नमुना या ठिकाणी इथं टाकतो. फोटो म्हणजे त्या म्हणतो आपण साईड येईल की 12 इथं एक फॉर्म्युला मी टाकतो, फोटो टाकतो. जो फोटो ॲड केल्यानंतर तुम्ही त्याच्यात पहा, त्याच्यामध्ये वर डेट आहे, नंतरून सॅल्युटेशन आहे, बॉडी मेन बॉडी असते लेटरची, त्यानंतरून द क्लोजिंग नोट्स असते, लॉट्स ऑफ लव युअर किंवा लव, आणि मग खाली तुमचं नाव आणि सिग्नेचर असते. तर द क्लोजमध्ये आपण लिहितो विथ लव चिअर्स विथ द बेस्ट विशेस लाईक दिस, अशा प्रकारचे शब्द वापरून
आपण हे लेटर कंप्लीट करत असतो. तर हे 2 लेटर आपणास बघायचे आहे. ते सगळे फॉर्म ऑफ रायटिंग आपण पाहतोय लेटर रायटिंगमध्ये. आणि 4 जो पॉईंट आहे तो रायटिंग नोटीस आपण राईट करणार आहोत. ही नोटीस रायटिंगमध्ये अजेंडा आणि मिनिट्स हे पण पाहणार आहोत. हे मीटिंगसाठी गरजेचं असतं. मीटिंग ज्यावेळेस होतात तर ते मीटिंगचं पहिले नोटीस दिली जाते, त्यानंतर त्याचे अजेंडाच असतात, उद्देश, आणि त्यानंतरून मिनिट्स म्हणजे इतिवृत्त आपण त्याला म्हणतो की जे सभा झाली त्या सभेचं इतिवृत्त काय, तर ते कसं लिहायचं हे आपण यामध्ये पाहणार आहोत की मीटिंग कशा प्रकारे आपण लिहिणार 5व्या पॉईंटमध्ये. 6वा पॉईंट आहे ईमेल रायटिंग हा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपण सर्वांनाच ईमेल करत असतो. त्याच्यामध्ये एकूण 8-9 पार्ट देण्यात आलेले. मी ते पार्ट या ठिकाणी वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक ईमेलचा तुम्हाला एक स्क्रीनशॉट पण या ठिकाणी मी शेअर करणार आहे, तोही तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुमच्या तो लक्षात येईल. 2 CC BCC म्हणून सब्जेक्ट असतं, सॅल्युटेशन, मॅसेज बॉडी, कॉम्प्लिमेंटरी क्लोज, सिग्नेचर आणि अटॅचमेंट. जर आपण काही डॉक्युमेंट अजून अटॅच असतील तर ते अटॅचमेंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ते जोडायचे असतात आपल्याला. अशा प्रकारे आपण ईमेल्स पाठवतो. त्यामध्ये फॉर्मल ईमेल्स आहे आणि एक इनफॉर्मल ईमेल्स असतात. तर हे दोन्ही ईमेलचाच प्रकार आहे, ते आपण ईमेल रायटिंगमध्ये पाहिलं. आता 7वा जो पॉईंट आहे तो म्हणजे रायटिंग फॉर डिजिटल प्लॅटफॉर्म्स. यामध्ये आपण डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी म्हणजेच ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यामध्ये ब्लॉग असन किंवा अजून काही रायटिंग प्लॅटफॉर्म्स आहे जिथं आपण आर्टिकल आपलं जे ब्लॉगिंग आहे पब्लिश करत असतो. त्यामध्ये ब्लॉगिंग आहे पहिला प्लॅटफॉर्म्स. आपले ब्लॉगवर आपण राईट करत असतो आणि ते वर्ल्ड वाईड पब्लिश करत असतो. तर ते आर्टिकल आपण दुसरं आहे रायटिंग फॉर फेसबुक. मग नंतरून आपण एक फेसबुकसाठी पोस्ट लिहित राहतो. तर त्या पोस्टसुद्धा इफेक्टिवली कशा लिहिणार आहात तुम्ही हे आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतरून व्हॉट्सअप, एक्स हँडल आणि अजून जे काही सोशल प्लॅटफॉर्म्स आहे तर त्यासाठी सुद्धा आपण इफेक्टिवली राईट कसं करणार आहोत हे सगळे फॉर्म्स आपण शिकणार आहोत. तर हे अशा प्रकारचा हा सिलेबस AAC इंग्लिश या विषयासाठी देण्यात आलेला आहे. ज्या पुस्तकाचं नाव आहे त्याचा ऑलरेडी पहिला सेमिस्टरचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्यावर त्या पुस्तकाचा फोटोही मी आता या ठिकाणी शेअर करतो. द डेव्हलपिंग कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स इन इंग्लिश ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स बोर्ड ऑफ एडिटर्स हे पुस्तक आहे. त्याचं AAC इंग्लिश म्हणून हा सब्जेक्ट FYBAच्या 2nd सेमसाठी देण्यात आलेला हा सिलेबस. तर त्यामध्ये 2 युनिट पाहिले, फॉर्म्स ऑफ रायटिंग आणि जॉय ऑफ रीडिंग. हे सेमिस्टर फर्स्टसाठी सिलेबस आपण अभ्यासला, ज्याच्यात एक पहिल्या युनिटमध्ये 5 पॉईंट आणि दुसऱ्या युनिटमध्ये 7 पॉईंट आहे. तर अशा प्रकारे हा सिलेबस आपण या ठिकाणी डिस्कस केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.